इतर सर्व प्राणी या सृष्टीमध्ये होते, परंतु त्याला योग्य असा अनुरूप जो पार्टनर ज्याला म्हणतो आपण, ज्याला सहकारी म्हणतो, तो पार्टनर या भूतलामध्ये त्याला दिसला नव्हता. आणि म्हणून परमेश्वराने त्याच्यासाठी योग्य असा सहकारी, अनुरूप असा सहाय्यकर्ता, त्याला मदतनीस असं म्हटलेलं आहे. मदतनीस म्हणजे त्याला इंग्लिश शब्दामध्ये हेल्पर असा शब्द वापरला. मग तुम्ही म्हणाल हेल्पर म्हटल्यानंतर मग हॉटेलमध्ये जे काही मेन शेफ असतात, कुक असतात, त्या कुकच्या हाताखाली जो काम करणारा जो हेल्पर असतो, जो कटिंग करून देतो, अशा प्रकारचा हेल्पर तुम्ही म्हणता काय? परंतु तसं नाही. तर हेल्पर याचा अर्थ बरोबरीचा सहकारी. जो सहकारी त्याला बरोबरीने त्याला साथ देईल, त्याला अनुरूप असा असेल. आणि म्हणून आकाशसाठी सीमा ही एक अनुरूप अशी सहकारी देवानं या युगाच्या स्थापनेपूर्वीच या ठिकाणी आपण ठेवली होती. आणि ती देवान आज या ठिकाणी या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या पवित्र विवाहाची या ठिकाणी संपन्नता होत आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की जो पुरुष ज्या स्त्रीच्या हातामध्ये अंगठी घालतो, ज्या अनामिकेमध्ये, त्या अनामिकेचा डायरेक्ट जो कनेक्शन असतं, ते कनेक्शन डायरेक्ट हृदयाशी असतं. आणि म्हणून या ठिकाणी जे अंगठी घालणार आहे, आकाश सीमासाठी जे अंगठी घालेल, ती अंगठी त्याच्या हृदयाशी ती कनेक्टेड अशा प्रकारची असणार आहे. आणि जो विवाह या ठिकाणी आपण संपन्न होत आहे, त्या विवाहाची स्थापना करणारा देव आहे, परमेश्वर आहे. असलेलं प्रेम, त्याच्या मंडळीवरती असलेलं प्रेम, याचं हे महत्व आहे. आणि म्हणून या ठिकाणी आकाश ज्यावेळेस सीमासाठी जी अभिवाचना देईल कराराची, ती त्याला या ठिकाणी जसं ख्रिस्तानं मंडळीवरती प्रेम केलं, त्या प्रेमाचं प्रतीक त्याच्या अब्रामाची पत्नी सारा ही जशी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, अब्रामाच्या आदित्यमध्ये होती, तशा प्रकारे सीमाला देखील पुरुषांना मला तुम्हाला सांगू द्या, या ठिकाणी जे पुरुष मंडळी आहेत त्यांना मी नम्रतेची विनंती करीन. पुरुषांना मला तुम्हाला सांगू द्या, स्त्री ही तुमच्या हाडातलं हाड आहे, मांसातलं मांस आहे. जर आम्ही कारला सायकलचं किंवा आम्ही टू व्हीलरचं चाक लावून चालणार नाही, कारला कारचं टायर लावावं लागेल. आणि स्त्रियांनी देखील मला तुम्हाला सांगू द्या की पुरुषांनी स्त्रीचा फुटबॉलही करायचा नाही आणि त्यांना डोक्यावरही घ्यायचं नाही. जर हे दोघे एकमेकांशी करार करणार आहेत, तर हा करार यांच्या श्वास असेपर्यंत, त्यांच्या जीव असेपर्यंत या दोघांनी एकमेकांशी संयुक्त राहायचं आहे. या दोघांनी एकमेकांशी जुळून राहायचं आहे. या दोघांनी एकमेकाला धरून राहायचं आहे. आज आकाश व सीमा या उभयतांना पवित्र विवाह संयुक्त करण्यासाठी आपण येथे देवासमक्ष व या देवाच्या मंडळीसमोर एकत्रित जमलेलो आहोत. आपल्यामध्ये या पवित्र समारंभासाठी आपला मंगलमय पवित्र प्रेमळ पिता व पुत्र व पवित्र आत्मा विराजमान आहे. विवाह ही मानवीय अवस्था आहे. मानवाच्या निर्दोष अवस्थेत देवाने ती प्रस्थापित केली आहे. ख्रिस्त व त्याची मंडळी यामधील गुणात्मक संयोग यामुळे दिसून येतो. गालिलातील काना गावी ख्रिस्ताने स्वतः विवाहामध्ये हजर राहून आपण केलेल्या पहिल्या चमत्काराचं ही पहिली पवित्र विवाह अवस्था साजरी करून तिला शोभा आणली. लग्न सर्वस्वी मान्य असावं व अंतरून निर्दोष असावं, संत पावलाने अशी शिकवण दिलेली आहे. आणि म्हणून कोणीही अविचाराने, अव्यवस्थेने, देवाचं भय न बाळगता विवाहामध्ये कोणीही शिरकाव करू नये. ग्रंथिकाराच्या पत्रामध्ये 13व्या अध्यायामध्ये असं म्हटलं, प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती रुसत नाही, फुगत नाही, अपकार स्मरण करीत नाही व सर्व सत्या संबंधित आनंद मानते, सर्व काही सहन करते, व सर्व संबंधानं धीर धरते. मी या ठिकाणी विवाह
आरंभ होत असताना मंडळीला उद्देशून ही शेवटचं विचारित आहे. नियोजित वर आकाश, नियोजित वधू सीमा हे दोघं भारतीय विवाह विधी कायद्यानुसार संयुक्त होऊन सहजीविनी सहधर्मिणी व सहजीविनी व्हावेत म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत. कायद्यानुसार त्यांना संयुक्त होण्यासाठी कोणतेही अडचण किंवा कारण काही असल्यास आताच या ठिकाणी तुम्ही सांगावं, अन्यथा कायमचं गप्प असावं. ज्या अर्थी सर्व मंडळी गप्प आहे त्या अर्थी सर्वांची या पवित्र विवाहाला मान्यता आहे असं समजून आपण विवाहाला सुरुवात करूया. आता मी वधू आणि वरांना विचारित आहे, आकाश तुझा सीमा या कुमारिकेबरोबर विवाह तुम्हा दोघांचा, आकाश व सीमा या दोघांना मी विचारित आहे, तुम्हा दोघांना परस्परांशी विवाह होऊ नये असं वाटण्याचं काही कारण असल्यास आताच सांगावं, अन्यथा कायमचं गप्प असावं. कारण ज्या विचाराने देवाचं भय बाळगता एकमेकांशी संलग्न होतात ते आशीर्वादित होत नाही. आपण प्रार्थना करूया. हे पवित्र सणाची खूप उपदेश देवापा, या पवित्र विवाह सोहळ्यासाठी देवापा तू या ठिकाणी उपस्थित आहे आमचा विश्वास आहे देवापा. आणि खरोखर देवापा या ठिकाणी आलेल्या प्रत्येकावर तुझे विपुल तरी आशीर्वाद पाठव. आणि यानंतर पवित्र विवाह सोहळा पार पडणार आहे देवापा. सीमा आणि आकाश यांच्या वैवाहिक जीवनासाठी देवापा तुझ्याकडे आशीर्वाद मागत आहे देवा. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना सुख शांती समाधान आरोग्य आणि उत्तम ऐश्वर्य लाभो अशी मी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आणि यानंतर जे नगरहून आलेले राईट रेव्हरंड रेटके साहेब जे आहेत त्यांचा ताबा तू घे आणि हा विधी तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना मी तुझ्या ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. कुमारी सीमा या कन्येचा कुमार आकाश यांच्याबरोबर पवित्र विवाह व्हावा म्हणून या मुलीचा हात, या कुमारिकेचा हात कुमार आकाश यांच्या हातात देण्यासाठी कोण पुढे येत आहे? मुलीचे मामा, काका किंवा मुलीचे वडील कोण येत आहे? मी सखा हरीशिव सागर, मुलीचा मामा, माझी भाची कुमारी सीमा हिचा आकाश या कुमाराबरोबर पवित्र विवाह व्हावा म्हणून माझ्या भाचीचा हात कुमार आकाश गायकवाड यांच्या हातात देत आहे. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नामे आमेन. परिस्थितीमध्ये सीमा ही तुमची सहधर्मिणी व सहजीविनी व्हावी अशी तुमची इच्छा आहे काय? रोग व आरोग्य, सुख व दुःख अशा अवस्थांमध्ये हिजवर प्रेम करून हिचे संरक्षण करावे, पहिला मान द्यावा. जोपर्यंत देव तुम्हाला या जगात ठेवील तोपर्यंत इतर सर्व स्त्रिया सोडून केवळ एक पत्नी व्रताने हिच्याशी संयुक्त राहावं असा तुम्ही निश्चय केला आहे काय? असा निश्चय केला. परमेश्वर हे ऐकत आहे व देवाची मंडळी देखील ऐकत आहे. सीमा विवाहाच्या या पवित्र स्थितीमध्ये आकाश हे तुमची सहधर्मिणी व सहजीविनी व्हावे अशी तुमची इच्छा आहे का? रोग व आरोग्य, सुख व दुःख अशा अवस्थांमध्ये त्यांच्या आज्ञेत राहून त्यांची सेवा करावी, त्याचवर प्रीती करावी, त्यांचा मान राखावा, त्यांचे संरक्षण
प्रियांनो, अंगठी या ठिकाणी जी अंगठी आपण या ठिकाणी दोघे एकमेकांना घालणार आहेत. अंगठीमधील सोनं हे उभयतामधील शुद्ध प्रीतीचं दर्शक आहे. दोन अंगठीचा जो वर्तुळाकार आहे ही विवाहाची वचने अभेद्य व अभंग आहेत. मृत्यूनेच केवळ त्याचा शेवट होऊ शकतो याचं ते दर्शक आहे. आणि मंगलसूत्र हे स्त्रीने आपल्या गळ्यात बांधायचे असते. मनुष्याच्या पुरुषाच्या पूर्णत्वाचं, स्त्रीच्या सौभाग्याचं ते दर्शक आहे. म्हणजे आज या ठिकाणी दोघं देखील आकाश व सीमा हे दोघं परिपूर्ण अशा प्रकारे त्या ठिकाणी सौभाग्यवती आणि त्या ठिकाणी ते होणार आहे. आपण प्रार्थना करणार आहोत. जी पवित्र अलंकार आहे ती कृपया या ठिकाणी पुढे घेऊन यायची प्रार्थना करूया. ही पवित्र अलंकार आहे. आपण शुद्ध पवित्र आशीर्वादित करूया. महापराक्रमी सामर्थ्यशाली जिवंत देवा, आकाश व सीमा हे आपल्या पवित्र विवाहाच्या कराराची खूण म्हणून ही सुवर्ण मुद्रिका व पवित्र अलंकार परमेश्वर देवा मंगलसूत्र आणि ह्या अंगठ्या एकमेकांना प्रदान करणार आहेत. हे आपल्या पवित्र विवाहाच्या कराराची खूण म्हणून हे एकमेकांना देत असताना आमच्या देवबापा आम्ही या पवित्र अलंकारांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावात आम्ही आशीर्वादित करतो. आणि माझ्या देवबापा ही लग्नगाठ त्यांची अभंग असावी. ही लग्नगाठ तुटेपर्यंत या कराराच्या वचनांची आणि या पवित्र अलंकाराची या दोघांनी आठवण ठेवावी अशी या दोघांना कृपा, मार्गदर्शन आणि दया द्या. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे आमेन. समोर आपल्या अभंगनिष्ठेचं व अखंड प्रेमाचं प्रतीक म्हणून ही सुवर्ण मुद्रिका आज सीमा मी तुला आणीत आहे. या सुवर्ण मुद्रिकेच्या द्वारे आजपासून तू माझी कराराची धर्मपत्नी झाली आहेस. आजपासून मरणाने आपला वियोग होईपर्यंत मी तुला धरून राहील, तुझ्याशी एकनिष्ठ राहील व तुझ्यावर प्रीती करीन. गरिबीत, श्रीमंतीत, सुखात, दुःखात, रोगात, आरोग्यात, सुखात, दुःखात, रोगात, आरोग्यात, सर्व स्थितीमध्ये केवळ सीमा मी तुला जडून राहील. तुझ्यावर प्रेम करीन, तुझी काळजी घेईन. देवासमोर व देवाच्या मंडळीसमोर मी आज कराराची ही पवित्र अभिवचने तुला देत आहे. याद्वारे तू आजपासून माझी कराराची धर्मपत्नी झाली आहेस असं मी जाहीर करतो. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावात आमेन. आपल्या अभंगनिष्ठेचं व अखंड प्रेमाचं प्रतीक म्हणून ही सुवर्ण मुद्रिका मी तुम्हाला घालत आहे. आपल्या अभंगनिष्ठेचं अखंड प्रेमाचं प्रतीक म्हणून ही सुवर्ण मुद्रिका मी तुम्हाला घातली आहे. हे आपल्या प्रीतीचं प्रमाण आहे. आपली लग्नगाठ कुठेपर्यंत आपला श्वासाश्वास असेपर्यंत मी तुमच्याशी जडून राहील. एक पत्नीव्रतेचं आचरण करून सुखात, दुःखात, रोगात, आरोग्यात व सर्व स्थितीमध्ये
गृहिणीपद तुमच्या गृहिणीपद धन्य करीन धन्यवाद असं मी असं मी देवासमोर देवासमोर व देवाच्या मंडळीसमोर व देवाच्या मंडळीसमोर सत्य सत्य अभिवचन अभिवचन देत आहे देत आहे पिता पिता पुत्र पुत्र व पवित्र आत्मा व पवित्र आत्मा यांच्या नावे यांच्या नावे आमेन. आमेन. तुमच्या हिशोबाने. या ठिकाणी जर कोणी देवाचे सेवक असतील किंवा इव्हँजलिस्ट असतील सुवार्थिक असतील तर त्यांनी देखील या ठिकाणी पुढे यायचं आहे. आपण प्रार्थना करणार आहोत. तेव्हा आकाश व सीमा या दोघांनी परस्परांना जी काय अभिवचने दिलेली आहेत, जो एकमेकांशी विवाहाचा करार केलेला आहे, जी पवित्र अलंकाराचे आदान प्रदान केलेले आहे, या आदान प्रदानाच्या द्वारे प्रभू त्यांनी सर्व देवाच्या मंडळीसमोर व देवासमोर हे या दोघांनी जाहीर केलं आहे की आम्ही दोघांशी एकनिष्ठ राहू. प्रभूजी या दोघांचं वैवाहिक जीवन जसं कानागावच्या लग्नामध्ये प्रभूजी 6 दगडी रांजण प्रभूजी त्याचा द्राक्षरस तुम्ही केला म्हणजे पुरून उरेल एवढा आशीर्वाद प्रभूजी यांच्या वैवाहिक जीवनाला मिळावा. प्रभूजी 900 लिटर त्या ठिकाणी द्राक्षरस देवानं बनवला. प्रभूजी यांच्या आकाश व सीमा या दोघांच्या वैवाहिक जीवनामध्ये या आशीर्वादाची भरपुरी आम्हाला पाहता यावी. एक आदर्श जोडपं, एक आदर्श ख्रिस्ती कुटुंब म्हणून यांनी समाजामध्ये उभं राहावं, एक पवित्र जीवन जगावं. तो येईपर्यंत या दोघांनी विश्वासात, सात्विकतेमध्ये, धीरामध्ये, इंद्रिय दमनामध्ये आणि प्रार्थनेमध्ये, विश्वासामध्ये, साधुपणामध्ये, सत्यामध्ये आणि परमेश्वर बापा तुझ्या कृपेमध्ये यांनी वाढावं आणि यांच्या विवाहाचा जो पाया हा भक्कम असावा. ख्रिस्त हा यांच्या विवाहाचा मध्यबिंदू आणि केंद्रबिंदू असावा. ख्रिस्ता तुला धरून या दोघांनी आकाश व सीमा या दोघांनी देखील आपलं जीवन व्यतीत करावं. दोघांनी तुला आवडणारं जीवन जगावं. त्याच प्रकारे परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो संपूर्ण हा राठोड परिवार आणि गायकवाड परिवार या दोन्ही परिवारांनी एकमेकांचा आदर करावा आणि प्रभूजी या दोघांच्या जीवनामध्ये, दोघांच्या वैवाहिक जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं अडखळण कोणत्याही नातेवाईकांनी हातजानी करू नये अशा प्रकारची कृपा, अनुभव, दया प्रत्येकाला द्या. आणि प्रभू आपल्या सर्व पाहुणे मंडळीला तुम्ही आशीर्वादित करा. विशेष करून या दोघांचं भावी आयुष्य उज्ज्वल करा, सफल करा आणि यांच्या बरोबर राहा. ख्रिस्ता तू येईपर्यंत यांच्या बरोबर तुम्ही राहावं अशी आम्ही प्रार्थना करतो. सर्व गौरव देवा प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. आमेन. या ठिकाणी मुलाचे वडील आणि आई यांनी पुढे यायचं स्टेजवरती. आजपासून आकाश तुम्ही आमच्या घरचे जावई झाला आहात असं आम्ही देवासमोर व देवाच्या मंडळीसमोर जाहीर करत आहोत. आम्ही तुम्हाला जावयासारखे नाही तर मुलाप्रमाणे सांभाळू, तुमच्यावर प्रेम करू, तुमची काळजी घेऊ, तुमचा आदर करू, तुमचा सन्मान करू, तुमच्या सर्व प्रियजनांचा सन्मान करू व आमच्याद्वारे, आमच्या कुटुंबियाद्वारे, कोणत्याही नातेवाईकांच्याद्वारे तुमच्या या पवित्र विवाहामध्ये कोणताही अडथळा होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावात आमेन. सीमा, आजपासून तुम्ही आमच्या घरच्या स्वामिनी, गृहिणी, आमच्या घरच्या मालकीन, आमची सून झाला आहात असं आम्ही कबूल करतो. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आम्ही तुम्हाला सुनाप्रमाणे नाही तर मुलीप्रमाणे सांभाळू, तुमची काळजी घेऊ. आमच्याद्वारे तुमच्या या पवित्र विवाहामध्ये कुठले अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊ. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. पाया मैंने पाया तुम्हें रब
ने मिलाया तुम्हें, होठों पे सजाया तुम्हें, नगमे सगाया तुम्हें, पाया मैंने पाया तुम्हें, सबसे छुपाया तुम्हें, सपना बनाया तुम्हें, नींदों में बुलाया तुम्हें। तुम जो आए जिंदगी में बात बन गई, इश्क मजहब इश्क मेरी जात बन गई। पाया मैंने पाया तुम्हें, रब ने मिलाया तुम्हें, होठों पे सजाया तुम्हें, नगमे सगाया तुम्हें, पाया मैंने पाया तुम्हें, सबसे छुपाया तुम्हें, सपना बनाया तुम्हें, नींदों में बुलाया तुम्हें। तुम जो आए जिंदगी में बात बन गई, इश्क मजहब इश्क मेरी जात बन गई। सपने तेरी चाहतों के, सपने तेरी चाहतों के देखता हूँ अब कई। Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations, I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations, I want the world to know I'm happy as can be. I was afraid that maybe you thought you were above me, that I was only fooling myself to think you'd love me. But then tonight you said you couldn't live without me. The roundabout me, you wanted to stay. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations, I want the world to know I'm happy as can be. बावरा है, तू ही जाने तू क्या सोचता है, तू ही जाने तू क्या सोचता है। बावरे क्यों दिखाए सपने तू सोते जागते, जो बरसे सपने बूंद बूंद नैनों को मूंद मूंद, जो बरसे सपने बूंद बूंद नैनों को मूंद मूंद। कैसे मैं चलूं देख ना सकूं अनजाने रास्ते। जैसा है कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा। धीमे बोले कोई एक तारा धीमे बोले कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा।
सपने बूंद बूंद नैनों को मूंद मूंद जो बरसे सपने बूंद बूंद नैनों को मूंद मूंद कैसे मैं चलूं देख ना सकूं अनजाने रास्ते जैसा है कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा धीमे बोले कोई एक तारा धीमे बोले कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा नज़्म नज़्म सा मेरे होठों पे ठहर जा मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आंखों में जागूं रे तू इश्क इश्क सा मेरे रूह में आके बस जा जिस ओर तेरी शहनाई उस ओर मैं भागूं रे आज सजया है वे सारा शहर आज हो गई आवे रब दी महर हाय सजया है वे सारा शहर आज हो गई आवे रब दी महर अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे तेरी बन जाना अज तू सजना वे अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे तेरी बन जाना अज तू सजना वे खुशियां दा चढ़िया अज वेला वे सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे
मजा है, इश्क हुआ है। इतनी सी बात समझ लो, सारे जहां में तुमसे हुआ है। ओ लाखों मिले, कोई भी ना तुम सा मिला। ओ मेरा ये दिल तेरी ओर चलता गया, ना रुका। मेरे यारा, मेरे यारा, मान जाना मेरे यारा। आके मुझे थाम ले, तू भी मेरा नाम ले। मेरे यारा, मेरे यारा, मान जाना मेरे यारा। ओ तेरी मेरी बातें होती रहे, ऐसी मुलाकातें होती रहे। तू जो मेरे पास रहे, जादू सा यूं चलता रहे। होना है जिससे वो हो जाने दो, खोना है इससे तो खो जाने दो। दूर से तो होगा नहीं, थोड़ा तो करीब आने दो। लाखों मिले, कोई भी ना तुम सा मिला। ओ मेरा ये दिल तेरी ओर चलता गया, ना रुका। मेरे यारा, मेरे यारा, मान जाना मेरे यारा।
मोरी ओ चिड़ैया तू कल सुबह उड़ जाना रे, आज की रात रह जाना मेरे पास। हो आज की रात रुक जाना मेरे पास। गलियां और चौबारे सारे देखेंगे तेरी बाट रे, ना आई जो तो करेंगे हम फरियाद। तेरी लाड़की मैं, तेरी लाड़की मैं, तेरी लाड़की मैं, छोड़ूंगी ना तेरा हाथ। तेरी लाड़की मैं, तेरी लाड़की मैं, तेरी लाड़की मैं, छोड़ूंगी ना तेरा हाथ। डोरी खींची डोरी पलने की तूने मोरी, मेरे सपनों को झुलाया सारी रात। भले बगिया तेरी छोड़ी, भले नींदिया तेरी चोरी, बस इतनी सी बात तो रखियो मेरी याद। तेरी लाड़की मैं, तेरी लाड़की मैं, तेरी लाड़की मैं, छोड़ूंगी ना तेरा हाथ। तेरी लाड़की मैं, तेरी लाड़की मैं, तेरी लाड़की मैं, छोड़ूंगी ना तेरा हाथ। वजह से खान मुझको दियो में रुख साथ म्यान बर जानो। वजह से खान मुझको दियो में रुख साथ म्यान बर जानो। वजह से खान मुझको उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार करा दे। बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे। मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो।
जुदाई हो तो लंबी जुदाई हो तो दहलीज दर्द की भी पार करा दे बाबा मैं तेरी मलिका टुकड़ा हूँ तेरे दिल का एक बार फिर से दहलीज पार करा दे मुड़ के ना देखो दिलबरो दिलबरो मुड़ के ना देखो दिलबरो मुड़ के ना देखो दिलबरो दिलबरो मुड़ के ना देखो दिलबरो मेरे दिल बरो बर्फे गलेगी फिर से मेरे दिल बरो आजच्या दिवशी आम्हाला दाखवलं आणि या सर्व समयीकरता आम्हाला इथं पुण्यात केस आणि हा विवाह संपन्न केला हे आमच्या नव्हे तर तुझ्या इच्छेने झाले आणि तुझ्या इच्छेप्रमाणे हा विवाह संपन्न झाला म्हणून तुझे आभार मानतो ज्या नावाला धन्यवाद देतो आणि तुझं प्रत्येक वचन सत्तेची दिले जाते ते आपल्याला देवांच्या देव नागरांचा राजा डॉक्टरांचा डॉक्टर तू आज आमच्याशी न्याय केला आहे तू आमचा जय करून दिला हे दोन कुटुंब एकत्रित आणले बाप्पा आणि आकाश आणि समाजासोबत वाकी या ठिकाणी या नावात संपन्न झाला म्हणून तुझे आभार मानतो बाप्पा आणि पुन्हा एकदा तुला या ठिकाणी आभार करतो आता जसा येण्याचा प्रवास सुखाचा झाला तसा जाण्याचा प्रवास सुखाचा कर बाप्पा या गाडीचा या वाहनाचा आमच्या ताबा घे बाप्पा तुझ्या पहिला आत्म्याचा आशीर्वाद करतो बाप्पा म्हणून तुझकडे विनंती करतो आता प्रभू येशूच्या नावात करतो म्हणून